नमस्कार, कसे आहात सर्वजण. चॉकलेट पाहिले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता हे चॉकलेट मी घरी बनवलेले आहेत आणि ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये मी काजू, बदाम, खजूर वापरलेली आहे आणि आत्ता आपण ह्याच्या डिटेल रेसिपीला सुरुवात करणार आहोत. यासाठी मी सुरुवातीला काजू घेतलेले आहेत आणि काजू हे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बदाम घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याला लागणारं साहित्य बघू शकता की मी इथं काजू, बदाम, खजूर घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जे तुमच्याकडे कोणतं चॉकलेट असेल ना, ते चॉकलेट तुम्ही असे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की इथं मी चॉकलेट घेतलेले आहे. त्यानंतर काजू, बदाम, खजूर घेतलेला आहे. आता आपल्याला सुरुवातीला काजू बारीक असं कट करून घ्यायचं आहे. आता आपण बाहेरने जे चॉकलेट खातो ना, त्याच्यामध्ये चॉकलेटचं प्रमाण जास्त असते, परंतु ड्रायफ्रूट अजिबात वापरलेल्या जात नसतात आणि लहान मुलं हे नुसते चॉकलेट खातात. तुम्ही या पद्धतीनं जर त्यांना ड्रायफ्रूट घालून दिले तर ज्या मुलांना ड्रायफ्रूट आवडत नाही ना, ते मुलं पण अगदी आवडीनं हे चॉकलेट खातील आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ही मुलांच्या पोटामध्ये जाणार आहे. आता आपलं काजू कट करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी हे बारीक केलेले आहे चाकूने. त्यानंतर आपल्याला बदाम घ्यायचे आहेत. बदाम ही काही मुलांना आवडत नाही. त्यानंतर बदाम ही आपल्याला काय करायचं आहे, बारीक असं कट करून घ्यायचं आहे. आता बदाम आपण कट करून घेऊया. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त बारीक कट करता येईल ना, तेवढं तुम्ही बारीक कट करून घेण्याचा प्रयत्न करा. हे चॉकलेट खायला पण खूप छान, अगदी टेस्टी लागतात आणि तुम्ही कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता, अजिबात वितळत नाहीत. आता आपण इथं बदाम आहेत ती बारीक केलेली आहेत. सर्व बदाम आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत. जसं आपण काजू बारीक केलते ना, तसे बदाम हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे बदाम आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला खजूर घ्यायचे आहेत. तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्तही घेऊ शकता आणि कमीही घेऊ शकता. आता खजूरच्या मधल्या जे बिया आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि खजूरचे जे सालपट आहेत त्याचा वापर इथं करायचा आहे. एक एक करून सर्व खजुरांच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मुलं तर असे खजूर खायला तयारच होत नाहीत. तुम्ही या पद्धतीने जर चॉकलेटमध्ये घालून दिलं तर मुलांच्या लक्षात पण येणार नाहीत की ते खजूर खातात. अशा पद्धतीने खजूर आहेत ते आपण चॉप करून घ्यायचे आहेत. खजूर आपले असे चाकूने कट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. खजूर पण आपले बारीक कट करून झालेले आहेत. आपण काजू बारीक केलेले आहेत, बदाम बारीक केलेले आहे, खजूर बारीक केलेले आहे. माझ्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते मी इथं घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल अजून काही असतील ना, तर तुम्ही अजूनही ॲड करू शकता. आता एका बाउलमध्ये मी प्लास्टिकच्या काय केलेलं आहे, काजू, बदाम आणि खजूर टाकलेली आहे आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया सर्व. खायला पण खूप छान आणि टेस्टी असे हे चॉकलेट लागतात. तुम्ही सणाच्या वेळेस म्हणजेच की दिवाळीला वगैरे हे तुम्ही गिफ्ट पण करू शकता कोणाला. आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काजू, बदाम आणि खजूर टाकलेले आहे, जे आपण बारीक केलेले होते आणि हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. चालू बंद असं करून आपल्याला बारीक करायचं आहे. जास्त बारीकही करायचे नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही. अशा पद्धतीने मिक्सरचं आपल्याला बटन चालू बंद करून त्या पोझिशनमध्ये आपल्याला हे बारीक करायचं आहे. अशा पद्धतीने आहे शेंगदाण्याच्या कुटासारखं बारीक झालेलं आहे. आता आपण काय करू, इथं मी चॉकलेट घेतलेलं आहे ना, हे चॉकलेट आपल्याला आता वितळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेस हे पाणी उकळतं ना, हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपल्याला पातेलं ठेवायचं आहे चॉकलेटचं आणि चमच्याच्या साहाय्याने हलकंसं आपल्याला हे मेल्ट म्हणजे पातळ करून घ्यायचे आहेत. हे चॉकलेट आहेत ते
म्हणजे याचं कोटिंग खूप छान बसणार आहे आपल्या चॉकलेटच्या, म्हणजे जे आपण ड्रायफ्रूटची चॉकलेट बनवणार आहे ना त्याच्यावरती खूप छान असं कोटिंग बसणार आहे. ह्यातल्या ज्या गाठी आहेत ना त्या सर्व आपल्याला गाठी फोडायच्या आहेत चमच्याने असे मेल्ट करून वितळून. हे बघा किती स्मूथ अशी पेस्ट ह्या चॉकलेटची बनलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या चॉकलेटची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. आणि हे असे मोल्ड असतात जिथं आपण चॉकलेट तयार करू शकतो. तुमच्याकडे हे जर अवेलेबल नसेल तर तुमच्या फ्रीजमध्ये वगैरे, आता मी इथं प्लॅस्टिकचं पण वापरलेलं आहे, म्हणजे वेगवेगळे आपल्याला इथं वेगवेगळे शेप देता येणार आहे. तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही आईस क्यूबचं जे भांडं असते फ्रीजमधलं प्लॅस्टिकचं त्याचाही वापर करू शकता. आता ह्या जे आपल्या चॉकलेटचे मोल्ड आहे ना ते निम्मे आपल्याला या चॉकलेटनं भरून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे चॉकलेट बनवायचे आहेत ना तेवढे तुम्ही बनवू शकता. इथं मला जेवढे बनवायचे आहेत मी तेवढे तुम्हाला दाखवणार आहे करून. हे बघा अशा पद्धतीने सर्वत्र आपल्याला पसरून घ्यायचं आहे. असं पसरत नसेल तर तुम्ही ते चमच्याने थोडंसं अलीकडच्या साईडला थोडंसं सरकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे याला खूप छान असं दिसायला पण छान वाटतं आणि एकदम परफेक्ट असं ह्याचं मोल्डचं जे साईज आहे ना ते ह्याला म्हणजे बसते, म्हणजे व्यवस्थित अशा साईजमध्ये हे चॉकलेट बनतं. आता चमच्याच्या उलट्या साईडनं आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचं आहे चॉकलेट, म्हणजे कोटिंग छान होतं. आणि त्याच्यानंतर ही जी काजू बदाम आणि खजूरची पूड बनवली होती ना ती हलक्याच्या हाताने आपल्याला या मोल्डमध्ये टाकून घ्यायची आहे. थोडंसं इकडं तिकडं पसरलं असेल तर थोडं चमच्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही आतमध्ये लावून ते दाबू शकता. आता सर्वत्र आपण हे जे ड्रायफ्रूट आहेत ते भरून घेणार आहोत. थोडंसं असं आपल्याला काय करायचं आहे, आदळायचं आहे, म्हणजे हवा वगैरे असेल तर निघून जाते आणि चॉकलेट पण चांगलं सेट होतं. आता वरच्या साईडनं पण सेम आपल्याला असं कोटिंग करायचं आहे. आपण वरच्या साईडनं पण मस्त असं कोटिंग करून घेणार आहोत, वरून पण चॉकलेट सोडणार आहोत. आणि अजून एकदा हे आपल्याला आदळायचं आहे, त्याच्यामुळे एक समान असं याची लेवल होते. त्यानंतर हे थोडंसं माझ्याकडे अर्ध आहे, अर्ध हे तुटलेलं आहे, पण जेवढं आहे त्याच्यामध्ये मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ही किती 20 रुपयाला तुम्हाला कोणत्याही, म्हणजे जिथं केकचं साहित्य वगैरे मिळते ना तिथे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. नाहीतर ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला लिंक हवे असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. इथून पण आपण जे पहिल्या मोल्डच्या वेळेस प्रोसेस केली होती सेम ह्या वेळेस पण अशीच प्रोसेस करायची आहे. आणि वरतून आपल्याला चॉकलेटची कोटिंग द्यायची आहे. थोडंसं हलक्या हाताने दाबलं की काय होतं, चॉकलेट व्यवस्थित सेट होतं आणि ते ड्रायफ्रूट आहे ते व्यवस्थित असे बसले जातात. आणि वरूनही आपण इथं चॉकलेटचा लेयर देणार आहोत. हे बघा थोडंसं दाब आदळायचं आहे. त्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे एक 10 मिनिटासाठी आणि हे मस्त असं सेट झालेलं आहे फ्रीजमध्ये. तुम्हाला मी एक एक करून सर्व काढून दाखवते. खूप हलक्याशा हाताने खूप छान असं काढल्यानंतर बघा किती छान आपले चॉकलेट बनलेले आहेत ह्या मोल्डमध्ये. आणि ह्याचा आकार पण बघा बरं किती परफेक्ट आलेला आहे. एक एक करून सर्व चॉकलेट आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान असे आपण हे चॉकलेट घरच्या घरी ड्रायफ्रूटपासून बनवलेले आहेत. आणि दुसऱ्याही मोल्डमधले ह्या प्लास्टिकचे मी तुम्हाला काढून दाखवते. ह्याचे पण खूप छान असे आपले चॉकलेट बनलेले आहेत.
एक एक करून सर्व चॉकलेट आपल्याला एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही हे खायचं झालं तर तुम्ही अजून एकदा थंड खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण हे जास्त दिवस मुलं ठेवत नाहीत, अगदी आवडीनं खातात. ही बघा आपले चॉकलेट बनवून तयार आहेत. खूप छान असे आपले चॉकलेट बनलेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. हे बघा ह्याचा लुक वगैरे किती छान असा, ह्याला एक मस्त असं किती कलर वगैरे छान आलेला आहे. आणि किती छान असे हे चॉकलेट आपले बनलेले आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे चॉकलेट अगदी आवडीनं खातील, कारण ह्याच्यामध्ये आपण पौष्टिक घटक टाकलेले आहेत. काजू, बदाम, खजूर, तुमच्याकडे जर मनुके, पिस्ता, त्यानंतर अक्रोड वगैरे जर असतील ना तर तुम्ही अवश्य वापरा. आता आपण एक तुम्हाला कट करून दाखवणार आहे. एकदम स्मूथ असे चॉकलेट झालेले आहेत. तोंडात टाकलं की हे विरघळतात. हे बघा किती छान आतून पण बघा ना, तुम्ही बघू शकता. मस्त असं काजू, बदाम, खजूर टाकल्यामुळे खूप छान असे बनलेले आहेत.